हे बघा मित्रांनो, हे बघा धनगराचे मेंढरे आमची मस्त डिगू दाजीचे मेंढरे बरं की. बाळू मामाचे जसे मेंढरे ना तसे डिगू दाजीचे मेंढरे. हे बघा 100-150 मेंढ्या आहेत. खूप उत्पन्न देणारे असे मेंढ्या असतात मित्रांनो. हे बघा दिगंबरराव चाललेले आहेत मेंढ्या घेऊन. त्यांच्या मुली मेंढ्या मागं फिरत आहेत. हे बघा कशा घराच्या वाट्याने मेंढ्या अशा तडा 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 चाललेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, आपण मगाशी जे मेंढ्यांचं व्हिडिओ घेतला होता ती दिगंबर तागड, भोकर तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे राहतात मित्रांनो. हे बघा जवळजवळ 125 मेंढ्या आहेत यांच्याकडे. आणि वार्षिक उत्पन्न दिगंबरराव किती आहे आपल्याकडे मेंढ्या? आता समजा तरी 125च्या आसपास आहे, पण वार्षिक उत्पन्न आपल्याला 9 ते 10 लाख भेटत भाऊ असं. बघा मित्रांनो, हे नोकरदाराला सुद्धा भारी आहे त्या म्हणायला मेंढ्या आहे. आणि शिक्षणसुद्धा दिगंबररावचं काही जास्त नाही झालेलं, पण ते खूप कमावतात तसे मेंढ्याच्या जीवावर. मित्रांनो, आपणही जर मेंढ्या घ्यायचे असले तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता. आणि कोणाला जर कोकरं वगैरे लागत असली नर मादी तर यांच्याकडे अवश्य संपर्क साधा. खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर टाकत आहोत. आणि छान छान असे कोकरं जे तुम्हाला 2-3 महिन्यात दुप्पट उत्पन्न मिळून देऊ शकतात असे छान छान आणि निरोगी कोकरं यांच्याकडे भेटतात. हे बघा किती छान मेंढ्या आहेत. दिगंबरराव आपल्याकडं साधारण महिन्याला किती कोकरं विकता आपण? महिन्यात जरी आपण 10 कोकरी किलो आपण म्हणजे महिन्याला 10. समजा एखाद्याला जर 40-50 कोकरं जर घ्यायचे असले दुसऱ्या मेंढ्यावाल्यांचे कॉन्टॅक्ट आहे का तुमच्या? कॉन्टॅक्ट आहे आपल्याला, काय अडचण. तर मित्रांनो, यांच्याशी तुम्ही अवश्य संपर्क साधा. जर तुम्हाला जर समजा मेंढ्याचे उत्पन्न जर वाढवायचं असेल तर. कुट्टी पण खात्यात, घरी जरी सांभाळले तरी फायदा आहे त्यांचा आपल्याला. हे बघा कुट्टी, जी मकाची कुट्टी केलेली आहे गव्हाणी, कुट्टी पण खात्यात, तर कुट्टी पण खातात. आणि गायांपेक्षा परवडणारं उत्पन्न आहे. कमी खर्च आहे, कमी खर्चात, आजार कमी यांना, आजार पण कमी आहे. आणि वेत किती दिवसाला असते याचं? यांचं म्हणजे 6-12 महिन्यातून 2दा जाणार. 6-6 महिन्याला बकरीसारखंच यांचं वेत आहे. आणि यांचं बकरीचं बकरू आहे तर वाढत नाही. यांचं कुकरू 2 महिन्यात असलं तरी 10 किलो वजन देतं. आणि त्यांचं म्हणणं आहे बा 2 महिन्यात 10 किलोचं कोकरू. आपण जर 4 महिने सांभाळलं तर कोकरू कमीत कमी 15,000-16,000 विकत होते. पण आम्ही माणसं नसल्यामुळं मग 2.5 महिने 1.5 महिन्यातच विकून टाकतो. तर बघा 1.5-2 महिन्यात आपल्याला कोकरापासून समजा किती रुपयाला विकतं बरं 2 महिन्याचं? तरी 2 महिने कोकरू 7, पावणे 7, 7.5, 7-8 हजारापर्यंत जर विकत कोकरू विकतंय 2 महिन्यात तर जबरदस्त असं उत्पन्न आहे. तुम्हाला समजा जर करायचे असले मेंढ्या तर यांच्याशी संपर्क साधा तुम्ही. चांगली माहिती देतील तुम्हाला. फायदा आहे यांच्यात कधी पण. पोटाला पोटभर भेटत. गायांचं जसं वेताला वर्ष जातं तसं हे 6-6 महिन्याला वेत आहे. आणि निरोगी मेंढ्या आहेत. अवश्य संपर्क साधा बरं का मित्रांनो. हे बघा. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये अवश्य कळवा आम्हाला. नमस्कार. हे बघा मित्रांनो, शेतामध्ये ना, हे बघा मित्रांनो मेंढ्याचे कोकरं छोटे छोटे 15 दिवसाचे, साधारण 15 दिवस 20 दिवस आणि 1 महिन्याचे कोकरं येते. जास्त काही नाही, भन्नाट अशी वाढ असते यांना. आणि यांचा वापर मटणासाठीच जास्त केला जातो. एकदम पाळण्यासाठी पण उत्पन्न जबरदस्त आहे यांचं. शेळ्यांपेक्षाही फास्ट उत्पन्न आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती मदत सर्व हे दिगंबरराव करतील. यांच्याशी तुम्ही अवश्य संपर्क साधा. तुम्हाला कोकरं घ्यायचे असले तर किती पण 100 कोकरं सुद्धा तुम्हाला घेऊन देतील. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे आपला. त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा. हे बघा मित्रांनो, या मेंढ्यांपासून लोकरही मिळते. लोकर काय किलो असती? 70 रुपये 80 70-80 रुपये किलोने लोकर विकल्या जाते. आणि एक मेंढी साधारणपणे 18 ते 20 हजार रुपयाला विकल्या जाते. तर खूप छान असा भाव मिळतो या मेंढ्यांना. हे बघा काय गव्हाणी बिवणी छान असं चारा खातात मेंढ्या. बिट्टलची शेळी पण विकायला आहे मला. हे बघा इकडे एक बिट्टलची बकरी आहे. लांब लांब कान आहेत तिची बिट्टलची.
आणू का तिकडे पाहायला त्यांना दाखवायला. हे बघा बिटलची शेळी आहे ही. सध्या मार्केटला खूप रेट आहेत या शेळ्यांचे. 1.5 लिटर दूध पण आहे तिला. आणि ही शेळी हे बघा कमीत कमी ना गाभण आहे तरी पण ही 1.5 लिटर दूध देते मित्रांनो. जाणल्यावर कमीत कमी 3 ते 4 लिटर दूध दिली. आणि शेळीच्या दुधाला भावही खूप छान असतो. 60 रुपये लिटर प्रमाणे 250 रुपयाचं एका दिवसाला दूध देऊ शकते ही शेळी 4 लिटर. तर बिटलच्या शेळ्यांना सुद्धा खूप मार्केट आहे बघा. चंद्राची कोर पण आहे डोक्यावर.